शेतकरी बंधूंनो, नरेगा योजनेअंतर्गत राज्यामध्ये 4 लाख रुपये अनुदान हे विहिरीसाठी दिले जात आहे. मित्रांनो, बऱ्याच शेतकरी बंधूंनी या ठिकाणी विहिरीसाठी अर्ज देखील केले आहेत. परंतु मित्रांनो, तुमचा अर्ज अप्रूव्हल झाला आहेत का, तुमचं यादीमध्ये नाव आलेलं आहेत का, हे तुम्ही आता तुमच्या गावाची यादी या ठिकाणी पाहू शकता. मित्रांनो, एका ग्रामपंचायतसाठी 15 विहिरी या ठिकाणी मंजूर करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे. तर मित्रांनो, या अंतर्गत तुम्हाला तुमच्या गावामध्ये 15 नावामध्ये तुमचं नाव आहे का, याची संपूर्ण यादी तुम्ही आता तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून पाहू शकता. तर मित्रांनो, ही यादी कशी बघायची हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी नोटिफिकेशन देखील ऑन करून ठेवा. असेच नवीन अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती तुम्हाला नरेगा ग्रामपंचायत असं या ठिकाणी सर्च करायचं आहे. तर मित्रांनो, सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर पहिली जी वेबसाईट दिसत आहे ग्रामपंचायत म्हणून, तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुमच्यासमोर हे ऑप्शन येतील. तर मित्रांनो, आपण हे मोबाईलमध्ये बघत आहोत, तुम्ही देखील मोबाईलमधून या ठिकाणी पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला हा 2 नंबरचा ऑप्शन दिसत असेल, जनरेट रिपोर्ट्स. तुम्हाला जनरेट रिपोर्ट्स या ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर अशी भारतातील सर्व राज्यांची यादी या ठिकाणी दाखवण्यात येईल. तर मित्रांनो, या यादीमध्ये आपल्याला महाराष्ट्र हे निवडून घ्यायचं आहे. महाराष्ट्र राज्य निवडून झाल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज या ठिकाणी दिसेल. यावरती तुम्हाला फायनान्शियल इयर म्हणजे आता ते चालू आहे 2023-24 हे आपण या ठिकाणी निवडून घेऊयात. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. मी माझा जिल्हा या ठिकाणी निवडून घेत आहे. त्यानंतर तुमचा ब्लॉक म्हणजे तुमची तहसील, तालुका तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमची ग्रामपंचायत तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. ही माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रोसेस नावाचं जे टॅब दिसत आहे, प्रोसेसवरती तुम्हाला या ठिकाणी टच करायचं आहे. मित्रांनो, प्रोसेसवरती टच केल्यानंतर तुमच्यासमोर अशी माहिती तुमच्यासमोर येईल. तर तुम्हाला या ठिकाणी बरेचसे ऑप्शन या ठिकाणी दिसतील. तर मित्रांनो, तुम्हाला तुमची यादी पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणी सर्वात शेवटी जो ऑप्शन आहे पहा. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी R5मध्ये ही जी दिसत आहे लिस्ट ऑफ वर्क, हा 2 नंबरचा ऑप्शन, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या कामाचा वर्ग तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. कामाचा वर्ग हा आपण या ठिकाणी ऑल ठेवूया, कारण मित्रांनो पर्टिक्युलरली ते लवकर अपलोड झाले नसल्याने लवकर या ठिकाणी दाखवण्यात येत नाही. त्यामुळे आपण ऑल या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. वर्क स्टेटस देखील ऑल या ठिकाणी करून घ्या. आणि मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी फायनान्शियल इयर चालू वर्ष या ठिकाणी निवडायचं आहे 2023 आणि 24. हे निवडून झाल्यानंतर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारे तुमच्या गावातील कामाची यादी, कोणकोणत्या शेतकऱ्याला कोणती कामे मंजूर झाली आहेत, ही पूर्ण यादी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी अप्रूव्हल आहेत, ही जी विहीर आहे ती ऑन गोविंग आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील लाभार्थ्यांची 4 लाख रुपये अनुदान असलेल्या नरेगा योजनेअंतर्गत विहिरीची यादी तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, आमच्या गावामध्ये या ठिकाणी 2च शेतकऱ्यांना या ठिकाणी ही लाभ या ठिकाणी मिळत आहे. त्यामुळे 2023-24मध्ये 2च शेतकरी पात्र असून त्यांची नावं आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावाची यादी या ठिकाणी पाहू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.